गैरसमज झालाय. सया दादाचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. आदित्य आणि पारू दोघांनी स्पष्ट सांगितलंय की दोघं फक्त चांगले मित्र आहेत म्हणून. तरी दादाला कसं समजत नाहीये? दादा रागात निघून गेला का? मला काळजी वाटतेय त्याची. एवढी चांगली संधी मुलांपुढे आली होती, मग असं काय कारण होतं की यांना परत यावं लागलं? काय रे, सापडला का तो म्हातारा? मॅडम माझ्या समोरून पळून गेला, नाही पकडलं त्याला. अरे समोरून पळून गेला तर पकडायचा ना त्याला तिथेच. बरं ऐक, आता तो बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न करेल तर तो बंगल्यात एंटर करायच्या आधी त्याला बाहेरच पकडून ठेवायचं. अजिबात आत येऊन द्यायचं नाही, कळलं? अरे कळलं का? हा कळ. मला लवकरात लवकर घर गाठायला पाहिजे, नाही ते मला कधी पण गाठतील. म्हातारा पळून पळून कुठे पळणार आहेस? हा हो नाही नाही, थांबा थांबा, मला ना तुमच्या मदतीची गरज आहे. मी फोन घरी विसरलोय, मला एक नंबर लावायचा, जरा फोन लावून द्या ना. लावा. काय नंबर बरं? 9316 उचल पारू, फोन उचल पारू, फोन उचल पारू, फोन. एक मिनिट, आता परत एकदा लावतो. ए पकडा त्याला. श्रीकांत, सया दादाचा ना खूप मोठा गैरसमज झालाय असं मला वाटतंय आणि म्हणूनच तो चिडलाय. मला असं वाटतं की मी त्याच्याशी बोलायला हवं. मी त्याला जाऊन भेटते. आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला. आपली सून पारू चांगली मुलगी आहे, ग्रेट आहे, सगळं मान्य आहे मला. पण म्हणून तू पारू आणि आदित्यचं नाव जोडू नाही शकत. मैत्री वेगळी, नवरा बायकोचं नातं वेगळं, हे दोन्ही कम्पेअरच नाही होऊ शकत. अरे ऐक राहिल्या, पारू, कोणाच्याही खोलीत जाताना एकदा नॉक करावं इतकी बेसिक मॅनर्स नाही आहेत तुझ्याकडे. आणि हे काय आहे? युनिफॉर्म कुठे आहे तुझा? हे बघ, मला तुझी अवस्था कळतीये. अरे पण दादाला झालंय काय अचानक? तो असा हिरेला का पेटलाय? बरं, साजिरी त्यांनीच पसंत केलेली मुलगी होती ना? हो बरोबर आहे. मग आता काय प्रॉब्लेम आहे? मला असं वाटतं की त्याने काहीतरी विचार केला असेल. म्हणजे तू ऐक ना त्याचं जरा. श्रीकांत, काय बोलतोयस तू? हे तू ऐकलं नाहीस दादा काय म्हणाला ते? तो म्हणाला त्याला हे लग्न होऊ द्यायचं नाहीये म्हणून. अरे आदित्य ह्या लग्नाला तयार झालाय. साजिरी ही दादानी पसंत करून आणलेली मुलगी आहे म्हणून मी ह्या लग्नाला तयार झाले. आणि आता दादा हट्ट करतोय की तो हे लग्न होऊ देणार नाही म्हणून. हे बघ, कुणाच्याही हट्टासाठी मी माझ्या मुलाचं सुख हिरावून घेणार नाही. मी त्याचं नुकसान होऊ देणार नाही. श्रीकांत, ऐक ना तू माझं. दादाने काहीतरी विचार केला असेल ना. मग श्रीकांत, माझा विचार दादापर्यंत तू पोचव ना. तू बोल ना त्याच्याशी. पहिले मला सांग, तो तुझं ऐकत नाहीये तर माझं काय ऐकणार आहे?
काहीही झालं तरी हे लग्न तर होणारच. आईले अगं तुला कसं सांगू, तू हे लग्न लावून देऊन आदित्यच्या आयुष्याचं नुकसान करणार आहेस. बाबा बाबा हं? मला माहितीये तुम्ही कसला विचार करताय. खरं तर मलाही खूप काळजी वाटते. काय चाललंय हे सगळं. आता तर आबाई घर सोडून निघून गेले. तू नको काळजी करू, सगळं होईल व्यवस्थित. सयादादाचा राग नाही जास्त वेळ टिकणार.